28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। यानंतर अजित पवारांचा घातपात की अपघात यावरती अनेक राजकीय विश्लेषकांनी आपली मते मांडली आणि याच संदर्भात आज संपूर्ण बारामतीकर एकवटले आहेत। हे बारामतीकर नेमके काय एकवटलेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, आज तुम्ही बारामतीकर म्हणून सगळे एकवटलायत, काय नेमकं कारण आहे? एक दादा आयुष्यभर प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीसाठी, गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आयुष्य त्यांनी वेचलं। त्या दादांच्या अपघातातून घडवून आणलेल्या घातपाती मृत्यू संदर्भात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक सर्वसामान्य बारामतीकर रस्त्यावर उतरलेला आहे आणि ही सुरुवात आहे। जर न्याय लवकरात लवकर नाही मिळाला तर ह्याचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रात पेटेल। काय वाटते, दादांचा घातपात आहे की अपघात आहे? 1,01% घातपात आहे हा। किमान 40 वर्षामध्ये अजितदादांनी 1,00,000 वेळा तरी विमान प्रवास केला असेल। जेव्हा नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्याच्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चा जोर धरू लागल्या, जेव्हा पवार कुटुंब एकत्र येत आहेत, 2 पक्ष एकत्र येत आहेत, हे काही राजकीय पक्षांना, राजकीय मोठ्या नेत्यांना रुचत नव्हतं। त्याच्यामुळं हा घातपातातून अपघात घडवून आणलेला आहे आणि आमचं पितृतुल्य व्यक्तिमत्व आमच्यातून हिरावून घेतलेलं आहे। आणि ह्या घटनेची सखोल चौकशी होण्यासाठी आदरणीय रोहितदादा जे प्रयत्न करत आहेत, ते प्रयत्न पक्षातील प्रत्येक आमदारानं आणि खासदारानं आणि प्रत्येकाने केले पाहिजेत। तो प्रश्न उचलून धरला पाहिजे। त्यांनी उपस्थित केलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शासनाने किंवा गृह मंत्रालयाने दिलेलं नाही। तांत्रिकदृष्ट्या त्यांनी मांडलेल्या सगळ्या गोष्टी योग्य आहेत आणि त्याची सत्यता ही महाराष्ट्रासमोर आली पाहिजे। त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे। खरं तर अजित पवार हे राज्याचे लाडके नेते म्हणून ओळखले जायचे। मग आज अजित पवारांचा जो अपघात झाला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। सातत्यानं रोहित पवार हा अपघात नसून घातपात असल्याचं बोललं जात आहे। तुम्ही कसं बघताय? झालेली दुर्घटनेपासून आणि त्याच्या दुर्घटना घडण्याच्या अगोदरपासून आणि नंतर ज्या घडामोडी होत आहेत त्या सर्व संशयास्पद वाटायला लागल्यात। CCTV फुटेज न देणं, ब्लॅक बॉक्स डॅमेज होणं, हे सर्व संशयास्पद वाटतंय की जर जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलं की 1100 डिग्रीच्या वरती जरी ब्लॅक बॉक्स तापवला किंवा त्याच्यात हे आलं तरी तो डॅमेज होत नाही। पण इथं त्या ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला, त्याच्या शेजारच्या ज्या वायरिंग आहेत त्या तशाच राहिलेल्या आहेत आणि ह्या सर्व घडामोडी दिसत आहेत, त्या जर पाहिल्या तर ह्या सर्व संशयास्पद आहेत। त्याच्यामुळं याची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे अशी बारामतीकरांची मागणी आहे आणि त्या संदर्भात बारामतीकरांच्या तीव्र भावना आहेत। तुम्ही बारामतीकर म्हणून एकवटला आहेत, काय नेमकी मागणी आहे? अजित पवारांचा घातपात वाटतोय की अपघात वाटतोय? नाही, बारामतीकर सर्व इथं आम्ही जमा झालेलो आहे, पण इथं जी सर्व तुम्ही विचारताय ती घातच आहे। 1,00,000% घात झालेला आहे, अपघात नाहीये। अपघात शासनाकडे काय मागणी? शासनाकडे त्यांना न्याय मिळावा, आम्हाला सर्व बारामतीकरांना दादांचा योग घात झालेला आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यातनं आम्हाला काय असेल ती सर्व सत्य बाहेर यावं। जी लोक आहेत ते घात करणारी त्यांची सर्वांची नावं सर्व आम्हाला स्पष्ट मिळावी, ही आम्हाला शासनाकडे मागणी आहे। अजित पवारच्या कुटुंबातील सदस्य असतील, एकही सदस्य या अपघातावर बोलायला तयार नाही। अगदी पार्थ पवार असतील, जय पवार असतील, सुनेत्रा पवार असतील। मग बारामतीकर म्हणून तुम्ही अजित पवारांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय का? असं वाटतं तुम्हाला अजित पवारांचा घातपात झाला असेल? बारामती हे पवार कुटुंबाचंच कुटुंब आहे आणि अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर जे काही दुःख कोसळलं आहे ते सांगण्याच्या पलीकडे नाही आहे। परंतु एक सामान्य जनता, एवढा मोठा नेता जो गोरगरिबांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करतो, महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी लढतो, शिवशाहू फुले आंबेडकर सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन चालतो, एवढ्या मोठ्या नेत्याचा अपघात होतो आणि आज जवळजवळ 1 महिना होत आला आहे, तर 100% शंका बळावते की हा घातच आहे। कारण ते महायुतीमध्ये सत्तेत होते, केंद्र सरकारमध्ये महायुतीचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे आणि एवढी सर्व यंत्रणा असताना एवढा मोठा नेता उपमुख्यमंत्री गेला तरीही चौकशी होत नाही, तर यात काहीतरी काळबेर आहे। दुसरी गोष्टच, राष्ट्रवादीचे जे नेते आहे, स्वतःला नेते मानतात, ते प्रफुल्ल पटेल साहेब, ते 10 वर्ष हवाई उड्डाणचे राज्यमंत्री होते, ते राष्ट्रवादी काँग्रेसमुळे त्यांना मिळाले होते। ते लोकसभेतनं फक्त एकदा निवडून आले, परंतु लोकसभेत पडून सुद्धा साहेबांनी त्यांना संधी दिली। त्या प्रफुल्ल पटेल साहेबांनी एकदाही मागणी केली नाही। ह्याचा आम्हाला प्रश्न पडला आहे। आज बारामतीमध्ये काय परिस्थिती आहे? प्रत्येक घरात दुःख आहे,
प्रत्येक माणूस दादांसाठी हळहळतोय आहे आणि एवढ्या मोठ्या नेत्याचा घात झाला, त्या VRS कंपनीवर कसल्या प्रकारची कारवाई नाही, त्याच्या मालकावर कारवाई नाही, त्याला कोण संबंधित अधिकारी जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई नाही, मग आम्ही समजायचं का? हा 100% घात आहे आणि दादांसाठी बारामतीकर रस्त्यावर उतरणार आणि ही पहिली लढाई सुरुवात झालेली आहे. जर यापुढे जर सरकारने या अपघाताची चौकशी केली नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर हे लोण पसरणार आहे आणि आम्ही सरकारला इशारा देतो की हिथं जर चौकशी निष्पक्षपणे झाली नाही तर आम्ही बारामतीमध्ये एकही विमान उडू देणार नाही. तर बारामतीकर महिला देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी पण बातचीत करू. काय सांगाल, महिला म्हणून तुम्ही समस्त बारामतीकर एकत्रित आलाय, काय भावना आहे? अजित पवारांचा घातपात झालाय की अपघात? आम्हाला तर 100% वाटतंय की दादांचा अपघात झालेला आहे. आज राज्याचे ते अर्थमंत्री उपमुख्यमंत्री होते आणि अशी हत्याच म्हणतोय आम्ही एकतर, कारण विमान अपघात जर असा असेल तर इतकंच मोठी घटना अशी घडली नसती. ह्याच्या पाठीमागे नक्की काहीतरी षडयंत्र असेल आणि ते लवकरात लवकर आमच्या सगळ्या बारामतीकरांना किंवा महाराष्ट्रातील सगळ्या सामान्य जनतेला कळावं एवढीच आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणि इतर सगळे जे पदाधिकारी असतील त्यांना विनंती करतो. खरं तर अजित पवार सगळ्यांना न्याय देणारे म्हटलं जायचं, आज अजित पवारांच्या न्यायासाठी बारामतीकरांना रस्त्यावर उतरावं लागतं. नक्कीच तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. आज 28 तारखेला तो काळा दिवस बारामतीकरांच्या मनावरती, हृदयावरती आम्हाला तो सहन करावा लागला. परंतु आज 25 तारीख आहे. दिवस अनेक पालटलेले आहेत, परंतु आमचं दुःख कुठेही संपलेलं नाहीये किंवा आमच्या वेदना कशा कुणाला कळत नाहीये हेच त्याच्यामुळेच आज आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागलं. सगळेजण आपापली कामं करतायत, त्यांचं जे काही त्यांना वाटत असेल ते प्रत्येकजण व्यक्त होतं इथं. परंतु तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छिते की जे काही लोक ह्याच्यामध्ये काही काम करू शकतील, जे काही पदाधिकारी असतील, अधिकारी असतील किंवा अजून सरकारच्या माध्यमातून सुद्धा मी विनंती करेल की लवकरात लवकर, कारण शेवटी माणूस तर आमचा गेलेला आहे, हे दुःख कुठेही कुणी विसरू शकणारं नाहीये. परंतु आता त्याच्यानंतर तरी जो लाखाचा नाही करोडोचा पोशिंदा होता, आज त्या माणसाच्यासाठी कुणी सगळ्यांनीच इथं आपली मतं व्यक्त करण्याचा सगळेजण प्रयत्न करतायत, परंतु ह्या वेदना आमच्या संपणार नाहीयेत. तर मी विनंतीपूर्वक तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे करते की इथं कुठंतरी जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी प्रत्येकाने आता आपापला रोल हे करून आपल्या दादांना कसा न्याय मिळवता येईल ह्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. इथं तरी कुठंतरी आम्हाला थोडं तरी समाधान मिळू द्यात, कारण बारामतीच्या एरियामध्येच जे आपलं एव्हिएशन सेंटर आहे तिथंच ही घटना घडलेली आहे. आज आमचा नेता आमच्या समोर, आम्ही अशा गोष्टी बघताना आम्हाला काय वेदना होत असतील हे कुणीही समजू शकणार नाही असं वाटायला लागलेलं आहे. कारण तेच एक होते की जे आमच्या सगळ्यांचं मन ओळखत होते, परंतु आता तेच राहिलेले नाहीयेत. त्याच्यामुळे आमचं कुणी नाहीये का? मग इथं वरती काही लोक करतायत, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये, परंतु अजून हा आवाज आमचा तिथपर्यंत पोचवावा एवढीच एक माफक अपेक्षा व्यक्त करते. मला काय वाटतं, न्याय मिळावा. तुम्हाला काय वाटतं नेमकं दादांचा घातपात झाला असं अपघात? 100% हा घातच आहे. कारण मागील 1 महिन्यापासून आपण सगळेजण बघत आहोत, आदरणीय रोहित दादा हे प्रत्येक प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ते पूर्ण त्यांनी अपघाताची पूर्ण स्पष्टीकरण त्यांनी चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, परंतु एकाही प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाहीये आणि त्यामुळेच नक्कीच यामध्ये घातच झालेला आहे अशी आमची शंका नाही. तर आम्हाला पूर्णपणे 100% असं वाटत आहे की हा घातच आहे. आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही भरून नाही येणारी आहे. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणत्याही व्यासपीठावरती जरी जाणार असतील दादा, एखाद्या कार्यक्रमाला जरी जाणार असतील तर त्या ठिकाणी पूर्णपणे एकदम पूर्ण त्याची तपासणी केली जाते की ही जागा सेफ आहे का. मग एवढ्या मोठ्या एअरपोर्टवरती ह्या गोष्टी घडतायत आणि त्या एअरपोर्टचे CCTV आदरणीय रोहित दादा मागत आहेत, परंतु ते CCTV फुटेज देखील आजपर्यंत उपलब्ध करून दिलेले नाहीयेत. मग मागील 28 तारखेपासून आतापर्यंत तुम्ही तपास काय केला? एकही तुम्ही गोष्ट आमच्या समोर आणत नाहीये, म्हणजेच नक्कीच याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दादांच्या साठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आम्ही इथून पुढं रस्त्यावरती असेच उतरणार. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा एकच अपेक्षा आमची आहे.
खरं तर हे होते बारामतीकर, ज्या काही बारामतीकर महिला आहेत त्या प्रचंड भावनिक झालेल्या आहेत. खरं तर जो नेता सगळ्यांना न्याय देत होता त्याच नेत्याच्या न्यायासाठी आज बारामतीकरांना रस्त्यावर उतरावं लागत आहे. खरं तर अजित पवारांची हत्या असल्याचं देखील या महिलांकडून बोललं गेलंय. आज बारामतीच्या प्रशासनाला एक निवेदन देऊन अजित पवारांचा अपघात की घातपात या संदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि याचं जे काही सत्य आहे हे सत्य संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचावं, संपूर्ण बारामतीकरांपर्यंत पोहोचावं अशी मागणी आता या बारामतीकरांकडून केली जाऊ लागली आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.